सुप्रभात सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठ साधक हो. पूर्ण काम अर्थात नारायण गाथा 104 क्रमांकाचा अभंग सुरू करीत आहे. धीमान मुमुक्ष जरी राही मांडुक्यध्येनी मोक्ष साध्य त्या तीव्र बुद्धीला वनसे जासी दशोपनिषदाभ्यास अनिवार्य त्या. मोक्षाची तीव्र तळमळ असलेल्या बुद्धिमंत मुमुक्षुला केवळ मांडुक्य उपनिषदाचे नीट अध्ययनाने मोक्ष साध्य होतो किंवा मोक्ष लाभ होतो. मात्र तुलनेने कमी बुद्धिमान असलेल्यासाठी 10 उपनिषदांचे समग्र आणि सांगोपांग अध्ययन केल्याखेरीज त्याला किंवा त्याचा मोक्ष मार्ग प्रशस्त होत नाही, असे श्रीमद आद्य शंकराचार्य मांडुक्य उपनिषदाबाबत आदरपूर्वक सांगतात. सारांश एवढाच की मांडुक्य उपनिषदाचा ज्याने नीट अभ्यास केला तो जर स्वाभाविकरित्या तीव्र बुद्धीचा असेल तर केवळ आणि केवळ एका मांडुक्य उपनिषदामुळेच किंवा त्याच्या अभ्यासामुळेच मोक्ष मार्ग प्रशस्त होऊ शकतो. अन्यथा ज्यांची बुद्धी तितकी तीव्र नाही त्यांना मात्र 10 उपनिषदांचा अभ्यास केल्याखेरीज पर्याय नाही. अशी ही मांडुक्य उपनिषदाची जे आकाराने अत्यंत लहान आहे त्या मांडुक्य उपनिषदाची अशी ही ख्याती स्वये आद्य शंकराचार्य वर्णित आहे ते लक्षात घ्या. आता पुढचा अभंग. कारण येथे आपण लक्षात घ्या की मांडुक्य उपनिषदाचाच आपण ओंकार उच्चार कसा करावा काय करावा सांगताना आधार घेत आहे आणि त्या ओंकाराच्या नीट उच्चारणातच मोक्ष मार्ग प्रशस्त होऊ शकतो. म्हणून या लहानात लहान अशा मांडुक्य उपनिषदाचे कौतुक शंकराचार्य यासाठी करतात की हे लहान असले तरी अर्थ पातळीला आणि ज्ञान पातळीला अत्यंत महान असे हे मांडुक्य उपनिषद आहे. ते जर आपल्याला आकलन करता आलं तर केवळ आणि केवळ त्या एकाच उपनिषदाने आपला मोक्ष मार्ग प्रशस्त होऊ शकतो. आता पुढे. ऐसे अपरिवर्तनीय वृतसत्य राही छल कपट रूपांतरण जात नाही सदा वर्तमान उपस्थित राही सत्यमेव जयती नानृतम ऐसी मुंडकोपनिषद देई ग्वाही वृत सत्याची देवमार्ग आहे तोची दिव्य तेज मार्ग आहे निशेष काम सिद्ध देव राहती पूर्ण काम ऋषीमुनी याची वाटेने जाती मार्गस्थ तेज मार्ग ही तेज राही गंतव्य तेज अवघी त्रिपुटी तेज राही वाट वाट सरू वाट अंत तेज असता न फिरे माघारा येथ होई जो पावता यासी म्हणती देवमार्ग अनुसर दिव्य पुरुष दिव्य मार्गे दिव्य पुरस्सर विराट विशाल सर्व व्यापक पुरुष उदार क्षमाशील करुणानिधी पुरुष तोची ब्रह्म बृहत विराट ब्रह्म पुरुष ब्रह्म त्याचे लक्ष ब्रह्म त्याची वाट मार्गांती ब्रह्म भेटे त्यातची त्याचा अंत उजेडी उजेड ब्रह्मी ब्रह्म नाही ऐशा दिव्य ब्रह्म पुरुषा आदि अंत नाही तेज मार्गे तेज जाते त्या तेज भेटते तेथ जाता पुनरपी कदापि येणे जाणे नुरते. 105 अभंग. तो म्हणजे परमेश्वर तत्व किंवा शाश्वत जे आहे ते केवळ आणि केवळ तेच ऋत सत्य आहे. त्याला प्राप्त करण्यासाठी म्हणजे ब्रह्मप्राप्तीसाठी सत्याचरणच हवे, सत्याचाच ध्यास हवा. सत्यवान सत्य मार्गाने सत्याप्रत जाऊन शाश्वत सत्यरूप होतो आणि नंतर त्याचे जन्म मृत्यू चक्रातील अडकणे कायम ते थांबते. येणे जाणे पुनरावर्तन संपते. सत्यमेव जयती नानृतम. तृतीय मुंडक प्रथम खंड 6वी ऋचा. तृतीय मुंडक मुंडक म्हणजे मुंडक उपनिषदातील 3रा अध्याय प्रथम खंड म्हणजे त्या अध्यायातील पहिला भाग प्रथम खंड आणि 6वी ऋचा यामध्ये सत्यमेव जयती नानृतम असे मुंडकोपनिषदांतर्गत म्हटले आहे. त्यात ऋत सत्याबाबत ते अपरिवर्तनीय असून त्यात कोणतेही छल कपट किंवा रूपांतरण म्हणजे अवस्था बदल अशक्य असल्याचे म्हटले आहे. असे सत्य सुद्धा वर्तमान म्हणजे हर क्षणी ते आणि तेच असते. अशा सत्याचाच केवळ विजय असतो होतो नाही असत्याचा कधीही विजय असत किंवा होत. म्हणून सत्यमेव जयती नानृतम
सत्याचाच जय होतो. नानृतम म्हणजे ना अनृतम म्हणजे असत्याचा जय होत नाही. वृत्तसत्य हाच देवमार्ग किंवा देवयान आहे. जीव दोन मार्गाने वर जातो, देवयानाने व पितृयानाने. तर देवयान आणि पितृयान असे हे दोन मार्ग आहेत. वासनेत गुरफटलेले जीव अहिक जीव पितृयानाने, तर सत्यप्रेमी सत्याग्रही जीव परिपूर्ण सत्य मार्गाने तेज मार्गाने म्हणजेच देवयानाने जाऊन सत्यरूप होऊन जन्ममृत्यूचे चक्र भेदून सर्वथैव निश्रेयसाचे म्हणजे पूर्ण मोक्षाचे धनी होतात. अर्थात पितृयानाने गेलेले जीव पुण्यफळ संपुष्टात आल्यावर पुन्हा भूलोकी जीव दशेत येतात हे स्वयं स्पष्टच आहे. टीप येथे ध्यानात घ्यावे. स्वर्ग नरक जन्म पुनर्जन्म याबाबत लक्षवेध साधायचा नसून सत्याबाबतच आपले म्हणजे वाचकांचे लक्ष वेधायचे आहे. असे सत्य जे नित्य अपरिवर्तनीय असते. जी माणसे पूर्ण काम म्हणजे ज्यांच्या काही इच्छा उरल्या नाहीत, ज्यांचे बाह्य गोष्टींचे आकर्षण संपले, ज्यांचं लौकिक जीवनाचं आकर्षण संपलं, अशी माणसे निश्चेष झाल्या आहेत. कामना ज्यांच्या म्हणजे ज्यांच्या इच्छा उरल्या नाहीत किंवा ज्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या अशा अर्थी पूर्ण काम असतात किंवा ऋषी असे पूर्ण काम किंवा ऋषी मुनीच त्या देवयानाने त्या अपरिवर्तनीय ऋत सत्याला जाऊन स्वमेव सत्य परब्रह्म पद प्राप्त होतात. अशा माणसाला निश्चेष काम सिद्ध म्हणजे ज्यांच्या कामना इतक्या का पूर्णत्वास गेल्या की अखेरीस त्यांचा सहज लय सहज नाश झाला. निश्चेष काम सिद्ध म्हणजे ज्यांच्या कामना इतक्या का पूर्णत्वास गेल्या की आता कामना ह्याच मुळे निश्चेष झाल्या म्हणजे कामना उरल्याच नाहीत. तर अशा माणसाला निश्चेष काम सिद्ध म्हणजे कोणतीही इच्छा न उरलेले असे बिलकुल इच्छा रहित असे निश्चेष काम सिद्ध म्हणतात. आणि अशाच लोकांना तो मोक्ष प्राप्त होऊ शकतो. तर हा देवयान म्हणजे दिव्य मार्ग म्हणजे तेजाचा मार्ग असून या मार्गावरून पूर्ण काम माणसे ऋषी मुनी यती संन्यासी जी निश्चेष कामसिद्ध असल्याने जीवनमुक्त होतात आणि बाह्य आकर्षण रहित असल्याने तेजोमान किरणासारखीच दिव्य असतात. त्या मूल तेजस स्रोताला म्हणजेच अपरिवर्तनीय ऋतसत्याला दिव्यत्वाला तेजोनिधीला तशी जाऊन मिळतात ज्याप्रमाणे बिंदूने सिंधूला मिळून सिंधूच व्हावे किंवा असावे. तेज ऋषीमुनी तेज मार्गाने तेज म्हणजे ऋषीमुनी तेज मार्गाने म्हणजे देवयानाने ब्रह्मतेज म्हणजे ऋत सत्य होऊन स्वयंसिद्धतेने तळपते. तेच तेज मार्गाने ब्रह्मतेज म्हणून तळपते. इथे तेज म्हणजे ऋषीमुनी पूर्ण काम माणसं. तेज मार्गाने म्हणजे पूर्ण काम झाल्यामुळे ज्यांच्या जीवनात इच्छाच उरली नाही अशा पूर्ण काम झाल्यामुळे ते ज्या मार्गाने जातात तो चैतन्याचा मार्ग आणि ते जिथे पोचतात ते मूळ ब्रह्म चैतन्य म्हणून तेज किंवा चैतन्य म्हणजे ऋषीमुनी तेज मार्गाने म्हणजे तेजाच्या मार्गाने म्हणजे देवयान मार्गाने ब्रह्म तेजाला म्हणजे ऋत सत्य जे आहे जे स्वयंसिद्ध आहे त्याला जाऊन मिळतात. हेच ऋत सत्य ज्याचा नेहमीच विजय असतो. आपण व्यवहारात खरे खोटे म्हणतो वागतो ते सोयीनुसार केलेले मिश्रण किंवा भेसळच असते. ते नेहमीच बदलातले असल्याने खरे तर बदलातील सत्य म्हणजे असत्यच असते. मार्ग मार्गस्थ आणि तो जिथे पोचणार ते ठिकाण म्हणजे गंतव्य. वाट वाटसरू आणि मुक्कामाचे ठिकाण येथे केवळ आणि केवळ ऋत सत्य म्हणून विशुद्ध चैतन्यच असते जे नाही कमी जास्त होत नाही किंचितही आलट पालट असत त्यामध्ये. म्हणूनच दिव्य पुरुष म्हणजे तेजस्वी पुरुष दिव्य मार्गे म्हणजे तेजाच्या मार्गाने दिव्यत्वास म्हणजे ब्रह्म तेजास पावतात. दिव्य पुरुष दिव्य मार्गे दिव्यत्वास पावतात. तेजच तेज मार्गे तेजाला मिळते. येथे त्रिपुटी नसते तर तेजच स्वयं इथे त्रिपुटी नसते तर मूळ ब्रह्म तेजच वाट म्हणून वाटसरू म्हणून आणि वाटेचा अंत म्हणजे मुक्काम म्हणून असते. येथे त्रिपुटी नसते तर तेजच वाट वाटसरू आणि मुक्काम रूपे तेजाळत असते. विराट उदार मनस्क करुणासागर ज्ञानी पुरुष जे माया मोहातीत असतात ब्रह्मलक्षी आणि ब्रह्मलक्षी असतात. ब्रह्मलक्षी म्हणजे ब्रह्माकडे लक्ष देणारे आणि ब्रह्मलक्षी क्षलाय म्हणजे ब्रह्म हेच ज्यांचं ध्येय आहे असे असतात. ते वास्तवात ब्रह्मच असतात. चालते बोलते ब्रह्म ते उजेडी राहिले उजेड होऊनी असे जनसामान्यांचे करता ज्ञानदीपच असतात.
अवनीतलावरून गेल्यावर असे महामानव ब्रह्म परब्रह्म ऋत सत्य म्हणून तत्वरूपे केवळ उरतात. त्यांचा ज्ञानरूप साक्षात्कार म्हणजेच कैवल्याचे चांदणे. त्यासाठी आपण चातक असणार का? आता 106 जागृतीत वैश्वानर रूपे स्वप्नी तो राही तही जस कुरूपे तैसा सुषुप्तीत प्राज्ञ मरूपे परितुरीयत अद्वैत आत्मा रूपे ऐसा ओम नेही स्थूला करून सूक्ष्माकडे उच्चारातून अनुच्चारी अंती भेटे हीच शांत अनंताची गाठी भेटी जीवा शिवाची अद्वैत मिटी बहुश्याम मधूनही दिसे भेटे जाणवे एकोहम संकीर्णी ऋजुभावे तेथ निरंतर ऋतता जीव साधी ब्रह्मस्वरूपता करतला मलकवत मोक्ष हीच ओंकार साधनेची साक्ष 106 मानवाला जागृती स्वप्न सुषुप्ती व तुर्यावस्था या 4 अवस्थातून अनुक्रमे त्या शांत निवांत आनंदपूर्ण ब्रह्मापर्यंत पोहोचता येते. आपले देहही स्थूल सूक्ष्म कारण व महाकारण असे 4 आहेत. म्हणून स्थूल सूक्ष्म कारण महाकारण असे 4 देह आणि जागृती स्वप्न सुषुप्ती व तुर्यावस्था अशा 4 अवस्था या हे 4ही देह आणि 4ही अवस्था अंतिम सत्याचा म्हणजेच ब्रह्मतेजाचाच उल्लेख करतात. तुर्यावस्था आपले देहही स्थूल सूक्ष्म कारण व महाकारण असे 4 आहेत. तुर्यावस्था आणि महाकारणात जाऊन लोप म्हणजेच ब्रह्मप्राप्ती होणे. ही ब्रह्माची उम या 3 आणि अनुच्चार्य पद्धतीने जो वरचा चंद्र आणि त्यातील चांदणी आहे अर्धचंद्र आणि चांदणी ती त्याची अनुच्चारित मात्रा ती अर्धी मात्रा आणि उम या वास्तवात अडीच पण प्रत्यक्षात घेताना 3 मात्रा आणि चंद्र आणि चांदणी ओमच्या डोक्यावरची ती अर्ध मात्रा अशा अर्थाने ही ब्रह्मप्राप्ती उम या 3 आणि अनुच्चार्य पद्धतीने ओंकार जपता जपता चौथी म्हणजे दिसायला 4 मात्र प्रत्यक्षात 3.5 मात्रांच्या ओंकार साधनेने मानवाला जो पूर्ण काम इच्छा बाह्य आकर्षण संपलेला आहे त्याला या ओंकार जपाने मूळ ब्रह्मतेजापर्यंत जाऊन ब्रह्मामध्ये ब्रह्म होऊन राहणे पूर्ण शक्य आहे. कसे ते पहा समजून घ्या. माणसाची पहिली स्थिती जागृती. माणूस जागेपणे स्थूल गोष्टींचा स्पष्ट अनुभव घेतो. जसे खाणे पिणे काम करणे एक मिनिट माणसाची पहिली स्थिती जागृती. माणूस जागेपणे स्थूल गोष्टींचा स्पष्ट अनुभव घेतो. जसे खाणे पिणे काम करणे. एकाकी न रमे ईश्वरा म्हणून धारण करी नश्वर मानव शरीरा असा हा ब्रह्मरूप ईश्वर मुळाच्या सहज म्हणजे यादृच्छिक संकल्पातून अनंत योनीतून हिंडत विश्वान्नयती ती वैश्वानरा म्हणून व्यक्तिरूपे मानव रूपे या पृथ्वी तलावर आला. प्रत्येक व्यक्तीला आपल्या ठिकाणी जो असलेपणाचा अनुभव येतो त्याला चित भाव म्हणतात. हा असलेपणाचा ज्ञान चैतन्य अनुभव देणाऱ्याला वैश्वानर म्हणजे मानव देहधारी आत्मा म्हणतात. म्हणजे ईश्वरालाच एकटं राहणं अशक्य झालं. त्यामुळे तो आपण नेमके कोण आहोत हे पाहता पाहता अत्यंत क्षुद्र योनीतून अतिउत्क्रांत अशा मानव योनीत आला आणि तिथे मानव योनीत आल्यानंतरच त्या मानवाच्या ज्ञानामध्ये हे त्याचे ब्रह्मरूप आहे त्याचे ज्ञान झाले आणि तोच मानव म्हणू लागला एकाकी न रमे ईश्वरा म्हणून धारण करी नश्वर मानव शरीरा. म्हणजे परमेश्वराला एकटेपण सहन झाले नाही परंतु त्याला माहित होते की तो एकटा असला तरी त्याच्या जागी तो पूर्ण आहे. पण आपली पूर्णता म्हणजे नेमकी आहे तरी किती हे पाहण्यासाठी तोच परमेश्वर लहान झाला आणि जीव जंतू पासून माणसापर्यंत अति उत्क्रांत झाला आणि मानवाच्या अत्युच्च उत्क्रांतीच्या टप्प्यावर आल्यानंतर स्वाभाविकच चिंतनाद्वारे त्याने समजून घेतले की हा जो ईश्वर आहे तोच अनंत योनीतून हिंडत आपण नेमके कोण आहोत कसे आहोत याचे ज्ञान घेत मानव रूपी या पृथ्वी तलावर आला आणि प्रत्येक व्यक्तीला आपल्या ठिकाणी जो असलेपणाचा अनुभव येतो त्याला चित भाव म्हणतात. म्हणजे जो आपण आहो आहे हा जो अनुभव आहे तो चित भाव आहे म्हणजे चैतन्याचा भाव आहे.
हा असलेपणाचा ज्ञान चैतन्य रूप अनुभव घेणाऱ्याला वैश्वानर म्हणजे मानव देहधारी आत्मा म्हणतात. वैश्वानर म्हणजे विश्वान्नयती इति वैश्वानर हा. म्हणून आपल्यामध्ये जे चैतन्य असते ते चैतन्यच विश्वामध्ये आपणाला नेते. म्हणून म्हणून जागेपणी आपण सगळीकडे फिरतो तेव्हा आपल्याला वैश्वानर म्हणजे आपल्यात बसून खुद्द चैतन्य देव आपणाला सर्वत्र फिरवतो. म्हणून सत म्हणजे जागेपणीची अवस्था जी असते त्यावेळेला आपल्या देहाला किंवा देहातील मूळ तत्वाला वैश्वानर म्हणतात. ओंकार उच्चारणात जागेपणीचा चा दीर्घ प्रदीर्घ ओठ विलग करून उच्चार करतात. ओंकार उच्चारणात प्रथम जो ओ आहे त्याचा उच्चार करताना अचा उच्चार दीर्घ प्रदीर्घ ओठ विलग करून करतात. असा असा उच्चार करताना ओठ विलग असतात आणि हा जो हो आहे तो ती दीर्घ प्रदीर्घ होत होत जातो पुढे. अशा वेळी चा उच्चार करताना मूर्धा म्हणजे मस्तक, चक्षु म्हणजे तेजस्वी डोळे, प्राण संदेह म्हणजे उदराची पोखरी, बस्ती म्हणजे मूत्राशय, पृथ्वी म्हणजे पाय आणि मुख म्हणजे चेहरा. म्हणून हा चा ओंकारातील चा उच्चार करताना मूर्धा मस्तक, चक्षु डोळे, प्राण म्हणजे 3 झाला प्राण, संदेह म्हणजे उदराची पोकळी, बस्ती म्हणजे मूत्राशय, पृथ्वी म्हणजे पाय आणि मुख म्हणजे चेहरा. या ठिकाणी आपल्या असणेपणाचा अनुभव येतो. म्हणून ओंकारातील चा दीर्घ प्रदीर्घ उच्चार करताना आपल्याला असणेपणाचा अनुभव मस्तक, डोळे, पोटाची पोकळी, मूत्राशय, पाय आणि चेहरा या ठिकाणी आपल्याला आपल्या असणेपणाचा अनुभव येतो. ओंकाराच्या दृष्टीने वैश्वानर हा अकार आहे याची स्थिती जागृती म्हणजे ओंकारातला हा वैश्वानर म्हणून जागृत असणेपणाची जी आपली नेहमीची स्थिती आहे त्या स्थितीला वैश्वानर म्हणजेच ओंकारातील असे म्हणतात. ही स्थिती जागृतीची आहे. दुसरी अवस्था म्हणजे स्वप्नावस्था. या अवस्थेत सर्व इंद्रिये सूक्ष्म रूपाने मनामध्ये एकवटलेली असतात. स्वप्नात आपण अनेकानेक अनुभव घेतो पण प्रत्यक्षात तेथे काही नसते. केवळ स्मृतघटनांची ती झळाळती स्मृती तिथे असतात. आत्म्याच्या या अवस्थेला म्हणजे स्वप्नावस्थेला तैजस म्हणतात. यालाही 7 अंगे व 19 मुखे म्हणजे जाणीवेची अग्रे आहेत. मात्र ती सारी सूक्ष्म रूपे असतात. ओंकाराच्या दृष्टीने दुसरी मात्रा उकार म्हणजे स्वप्नावस्था. जागृतीत जो वैश्वानर तो स्वप्नात तैजस म्हणजे जागृतीत वैश्वानर हा मध्ये आणि स्वप्नातील तेजस म्हणजे उ मध्ये ओंकारामध्ये उच्चारला जातो. तिसरी अवस्था म्हणजे सुषुप्ती गाढ निद्रा. जागृतीत सर्व इंद्रिय बहिर्मुख, स्वप्नात सूक्ष्म रूपे मनात, तर सुषुप्तीत मन व इंद्रिये सुषुम्ना नाडीत जाऊन सुषुप्त म्हणजे गाढ झोपे क्षीण झालेली असतात. केवळ प्राण चालू असल्याने सुषुप्त जीव पुन्हा जागृतीत येऊ शकतो इतकेच. या अवस्थेत जीव चैतन्याच्या मूल स्रोताजवळ म्हणजे सोर्स जवळ पोचतो. तेव्हा अत्यंतिक आनंद अद्वैत अभेदाचा अनुभव जीव प्राज्ञ रूपे घेतो. प्राज्ञ म्हणजे म्हटले तर प्रकर्षेण अज्ञ म्हणजे काही न कळणारा. मात्र दुसऱ्या बाजूने जेव्हा आपण पूर्ण नेणतेपणात असतो तेव्हाच आपल्याला काही नसणेपणातच आनंद मिळतो. म्हणून प्राज्ञ म्हणजे म्हटले तर प्रकर्षेण अज्ञ म्हणजे काही न कळणारा. मात्र दुसऱ्या बाजूने अज्ञानातच आपण म्हणतो शहाणपण असते आनंद असतो. म्हणून दुसऱ्या बाजूने प्राज्ञ म्हणजे आत्म्याच्या समीप असल्याने अद्वैत अद्वय आनंद सन्निध असल्याने प्रखर ज्ञाताही असतो. म्हणून प्राज्ञ याचा अर्थ भौतिक दृष्ट्या काही न जाणणारा प्रकर्षेण अज्ञ असा असतो. पण तो आध्यात्मिक दृष्ट्या तो स्वाभाविकपणे जेव्हा तो भौतिक काही जाणत नाही तेव्हा तो स्वाभाविकपणे आत्म्याच्या अत्यंत जवळ असल्या कारणाने तो प्रकर्षाने ज्ञाताही म्हणजे झोपेमध्ये किंवा सुषुप्तीमध्ये आपण भौतिक दृष्ट्या प्राज्ञ म्हणजे प्रकर्षाने अज्ञ काही न जाणणारे असतो. पण झोपेतच आपला मी शांत झाल्यामुळे स्वाभाविकपणे मी शांत झालेले आपण आत्म्याच्या अति सन्नद असतो. म्हणून भौतिक दृष्ट्या प्रकर्षेण अज्ञ म्हणजे प्राज्ञ. परंतु आध्यात्मिक दृष्ट्या हा जो प्रकर्षेण अज्ञ असतो तोच मी रहित असणे पण जे असते तेच खऱ्या खुऱ्या अर्थाने
आत्मसन्निध म्हणजे अत्यंत आनंदित अशी स्थिती असते. म्हणूनच सुषुप्तीत जाणीव नेणीव म्हणून सुषुप्तीत जाणीव नेणीव अतीत म्हणून गाढ झोपेत जाणीव नेणीच्या आपण पलीकडे असतो आणि सुषुप्तीत जाणीव नेणीव अतीत असलेले आपण प्राज्ञ सकाळी उठल्यावर टवटवीत प्रसन्न आनंद भोग तृप्त ब्रह्मशक्ती समीप गेल्याने अभेद आनंद युक्त असतो. असा जागृतीत समत्वाधीन असू मात्र ही आनंद सन्निधता ही आत्मसन्निधता झोपेत असल्यामुळे तेव्हा आपली सर्व इंद्रिये शबलित झाली असल्यामुळे म्लान झाली असल्यामुळे झोपेतील आत्मानंद हा खराखुरा आत्मानंद म्हणत नाहीत. तो तमोगुणातून म्हणजे आपल्या नसणेपणातून आलेला आनंद असतो. म्हणून ज्यावेळी जागेपणी एखादा माणूस जागेपणात राहून सुद्धा असून नसल्यासारखा असतो तेव्हा तो माणूस जागेपणात आहे परंतु समत्वाच्या अधीन असल्यामुळे तो अमका तमका असा विशिष्ट कोणी नसतो. तेव्हा जो समत्वाधीन असतो तो अमुक तमुक नसतो, तो विशिष्ट नसतो. तर अशा वेळेला तो अतिविशिष्ट म्हणजे ब्रह्म असतो. म्हणून जागेपणची झोप म्हणजेच समत्वाच्या अधीन असणे. अशी जागेपणीची समाधी ही मात्र निश्चितच समाधी सुखाचा अपरोक्ष अनुभव म्हणजे समाधी सुखाचा प्रत्यक्ष अनुभव येऊ शकतो. म्हणूनच जागृत सुषुप्ती म्हणजे समाधी किंवा ब्रह्मानंदानुभूती. म्हणून जागेपणीच झोपल्यासारखा परंतु न झोपलेला असणं असा जेव्हा माणूस असतो तेव्हा तो असण्या नसण्याच्या पलीकडे म्हणजे आपल्या निर्गुण निराकार रूपात म्हणजे ज्याची जागृती गेली, ज्याची स्वप्नावस्था गेली म्हणजे ज्याचं वैश्वानरत्व गेलं, ज्याचं तेजस असणं म्हणजे स्वप्नावस्था गेली आणि ज्याची प्राज्ञावस्था म्हणजे झोप गेली. म्हणून जागृती स्वप्न सुषुप्तीच्या पलीकडे वैश्वानर तेजस आणि प्राज्ञाच्या पलीकडे जेव्हा जागेपणे माणूस असून नसल्यासारखा असतो, जणू काय जागेपणाच्या झोपेत असतो, तेव्हा खऱ्या अर्थाने तो समत्वाच्या अधीन म्हणजे समाधीत असल्यामुळे अशा जागेपणाच्या झोपीला किंवा जागृत सुषुप्तीलाच खरीखुरी समाधी किंवा ब्रह्मानंदानुभूती म्हणतात. या प्राज्ञाचे स्थान हृदय वाचा ही जी आपली प्राज्ञावस्था असते गाढ झोपेत असतो तेव्हा हा जो प्रकर्षाने अज्ञ असलेला आपल्यातील आत्मा जो जागेपणी सत असतो, जो स्वप्नामध्ये चित असतो आणि झोपेमध्ये आनंद म्हटलं जातं, तर जागेपणीचा वैश्वानर, स्वप्नातला तेजस आणि गाढ झोपेतला प्राज्ञ असा हा आत्मा. याचे गाढ झोपेतील स्थान हृदय वाचा पश्यंती शक्ती द्रव्य शक्ती. या प्राज्ञाचे स्थान हृदय वाचा पश्यंती शक्ती द्रव्य शक्ती. स्वप्न व जागृतीतील गोष्टींचा कच्चा माल म्हणजे द्रव्य. म्हणून जेव्हा आपण प्राज्ञावस्थेत असतो तेव्हा हा आत्मा हृदयाच्या स्थानी, नंतर वाचा म्हणून पश्यंती म्हणजे परेच्या पलीकडची, परेच्या नंतरची अवस्था पश्यंती. म्हणून प्राज्ञ जो असतो त्याचा तो हृदयाच्या जागी असतो. गाढ झोपेत आपण प्राज्ञ म्हणजे हृदयाच्या जागी असतो. त्या प्राज्ञाचे स्थान हृदय, प्राज्ञाची वाचा म्हणजे बोली पश्यंती आणि त्याची शक्ती द्रव्य शक्ती. द्रव्य शक्ती म्हणजे स्वप्न व जागृतीतील गोष्टींचा कच्चा माल म्हणजे द्रव्य. म्हणून प्राज्ञाचे स्थान हृदय, त्याची वाचा पश्यंती आणि त्याची शक्ती द्रव्य शक्ती म्हणजे स्वप्न व जागृतीतील गोष्टींचा कच्चा माल म्हणून जी आपली शक्ती असते त्याला द्रव्य शक्ती म्हणतात. म्हणून प्राज्ञाचे स्थान हृदय, वाचा पश्यंती, शक्ती द्रव्य शक्ती आणि त्याचा गुण तम असतो म्हणजे अज्ञान असतो. म्हणून गाढ झोपेत आपण तमोगुणी असतो. त्या कारणाने गाढ झोपेत जरी आनंदाचा आत्मतत्वाचा अनुभव आला तरी तो तमोगुणी असल्यामुळे जर माणूस गाढ झोपेत नसताना म्हणजे जागृतीमध्ये सुद्धा परिपूर्ण शांत, परिपूर्ण समत्वाधीन असेल, असणे नसण्याच्या पलीकडे असेल, जो माणूस जागृतीत समाधीत आहे त्याला मात्र पूर्ण ब्रह्माचा अनुभव खऱ्या खुऱ्या अर्थाने येतो. देहाच्या दृष्टीने ही जी प्राज्ञावस्था आहे ती कारण देहाची आहे. सुषुप्तीसाठी
सुषुप्ती. आपण गाढ झोपेत असतो तेव्हा आपण प्राज्ञावस्थेत असतो आणि सुषुप्तीलाच आपण कारण देह म्हणतो. सुषुप्तीसाठी स्वपिती शब्द वापरतात. स्वे अपिती म्हणजे स्वरूपात लय साधलेली, मीचा अंत झालेली निवांत स्थिती. म्हणून खऱ्या अर्थाने सुषुप्तीमध्ये स्वे अपिती म्हणजे आपला जो मी आहे त्याचा अंत खऱ्या अर्थाने स्वरूपात आपल्या शुद्ध चैतन्यात झालेला असतो. म्हणून सुषुप्तीसाठी स्वपिती शब्द वापरतात. स्वे अपिती म्हणजे स्वरूपात लय साधलेली, मीचा अंत झालेली निवांत स्थिती. प्रज्ञा एव प्राज्ञा म्हणजे बाह्य जाणीव नसणे. याचा अर्थ जेव्हा बाह्य जाणीव नसते तेव्हा ज्ञानानंद रूपे केवळ उरणे असते, असणे असते. म्हणूनच प्राज्ञानंद म्हणजे बाहेरची जाणीव नसल्यानंतर केवळ शुद्ध असणेपणाची आत्मानंदाची स्थिती. मात्र तरीही गाढ झोप हा तमोगुण असल्यामुळे त्या आनंदाला, आत्मानंदाला खराखुरा आनंद यासाठी म्हणता येत नाही, कारण ज्याला आनंद अनुभवता येतो तो जागात नसेल तर तो आनंद आहे का दुःख आहे कळणार कसं. म्हणून जो माणूस जागेपणी सुषुप्तवत असतो म्हणजे जागेपणी प्राज्ञासारखा असतो त्यालाच खऱ्या खुऱ्या अर्थाने ब्रह्मानंदाचा आनंद घेता येतो. म्हणून वैश्वानर म्हणजे हो, तैजस म्हणजे ऊ, प्राज्ञ म्हणजे म ही त्या वैश्वानर म्हणजे जागृत, तैजस म्हणजे स्वप्न आणि प्राज्ञ म्हणजे सुषुप्त अवस्थातील नावे असली तरी. म्हणून वैश्वानर म्हणजे हो, तैजस म्हणजे ऊ, प्राज्ञ म्हणजे म ही त्या जागृत, स्वप्न, सुषुप्त अवस्थातील नावे असले तरी मूलतः तो एकच आत्मा आहे. स्पष्ट आकार, स्पष्ट उकार आणि मित किंवा मर्यादित किंवा दोन ओठ एकत्र आणून उच्चारलेला मर्यादित मकार यासह ओंकार उच्चारताना शरीर रूपी धनुष्य म्हणजे हो, त्याला आत्मारूपी शर किंवा बाण म्हणजे ऊ जोडून विलग ओठाने दीर्घ श्वसन पूरक करत करत ओठ जवळजवळ आणून किंवा मिळून आकर्ण बाण ओढला आहे अशा भावावस्थेत मग उच्चारावा. यानंतर म्हणजे ओम उच्चारणानंतर दीर्घ प्रदीर्घ अनुच्चारित ध्वनी लहरी असं म्हणतात रेंगाळत राहतील. तिकडे नीट लक्ष पुरवावे. गीत म्हटल्यानंतर भाव, फुललेल्या फुलाचा गंध जसा असं म्हणतात रेंगाळतो तसाच ओंकार मंत्रोच्चारानंतर उच्चार रहित ध्वनी असं म्हणतात रेंगाळत राहतो. हाच तो प्रणव धनुष्याला म्हणजे शरीर रूपी होला आत्मरूप बाण म्हणजे ऊ म्हणजे तेजस. हाच तो प्रणव धनुष्याला म्हणजे शरीर रूपी होला म्हणजेच वैश्वानराला, आत्मरूपी बाण म्हणजे ऊ म्हणजे तेजस म्हणजेच वैश्वानराला, आत्मरूपी बाण म्हणजे ऊ म्हणजे तेजस जोडून. म्हणून प्रणवाचा उच्चार करताना शरीर रूपी धनुष्य म्हणजे आकार म्हणजे जागृतीतला तो वैश्वानर, त्याला उकार म्हणजे स्वप्नातील उकार म्हणजे तेज रूप बाण जोडला किंवा आत्मरूप बाण जोडला की तो तेजस होतो. आणि असा हा अकाराला जोडलेला आत्मरूप बाण आकर्ण ओढल्यानंतर अ आणि अ चा उच्चार अतिस्पष्ट, उ चा त्या मनाने मर्यादित आणि म चा मित म्हणजे ओठ मिटल्यानंतर उच्चार येतो. आणि त्यानंतर हा सोडलेला बाण म्हणजे लक्षावर केंद्रित केलेलं माणसाचं मन नव्हे तर अमन म्हणजे माणसाच्या मनाचं अमन होतं. आणि ते जेव्हा ब्रह्मलक्षी असतं तेव्हा म्हणत म्हणत ब्रह्माचा लक्ष्यभेद केला जातो. आणि असा हा साधक ब्रह्मामध्ये जाऊन ब्रह्मरूप होणारा बनतो. म्हणून वैश्वानर तेजस आणि प्राज्ञ मार्गे जाणारा आणि केवळ नंतर शुद्ध रूपात तू रया असा केवळ असणारा जो असतो तो हा केवळ असण्याचा भाव म्हणजे तुर्या भाव, कैवल्य किंवा मोक्ष भाव किंवा तुर्येमध्ये स्थित असलेला आत्मा, परमात्मा किंवा ब्रह्म. पहा, पूर्ण काम होऊन हे आपल्यालाही जमू शकते का? तर हातावरच्या आवळ्यासारखा मोक्ष तो हाच. तर असा हा तुर्यास्थित परमेश्वर म्हणजे परमात्मा अनेक योनीतून फिरत निर्गुण निराकारातून सगुण साकारात आला, त्याला आगम म्हणतात. नंतर त्यातील काही पूर्ण काम वैश्वानर तेजस प्राज्ञ मार्गे म्हणजेच अ उ आणि म मार्गे
तुर्यास्थित म्हणजे आपल्या मूळ निर्गुण निराकाराला शुद्ध असणेपणाला प्राप्त होतात त्याला निगम म्हणतात. म्हणजे परमेश्वर ज्या मार्गाने सगुण साकारात आला ते आगम, आणि यातीलच काही ज्ञानी माणूस परमेश्वरापर्यंत जाऊन परमेश्वर होतात तो निगम. यालाच आगम निगम म्हणजे वेद म्हणतात. वेदाने मांडला स्पष्ट केलेला हाच तो आगम निगम तत्वज्ञानाचा प्रपंच. तर आता हा जो अ आहे तो कसा उच्चारायचा ते लक्षात घ्या. अ चा स्पष्ट उच्चार म्हणजे ओठ विलग करून केलेला दीर्घ उच्चार, उ चा तुलनेने मंद उच्चार, आणि म म्हणजे ओठ मिटून केलेला म चा उच्चार, आणि त्यानंतर जसा बाण सुटल्यानंतर त्याचा आवाज गुणगुण 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 करत जातो, तसा ओम पूर्ण म्हटल्यानंतर त्याचा ध्वनी जो अंतरिक्षात जातो तो ध्वनी म्हणजे अ म्हणजे शरीराला, उ म्हणजे आत्मरूपी तेजरूपी जोडलेला बाण, आणि म म्हणजे मित होऊन म्हणजे आपला मी जवळजवळ नष्ट करत तो बाण जेव्हा सोडला जातो तेव्हा हा बाण आत्मरूपी शर, आत्मरूपी शर म्हणजे आत्मरूपी बाण शरीर रूपी धनुष्याला म्हणजे अ ला जोडलेला, उ म्हणजे शरीराला जोडलेला, उ म्हणजे चैतन्य रूपी आत्मारूपी बाण, आणि प्रत्यंच्या आकर्ण ओढल्यानंतर म चा उच्चार संपल्यानंतर तो बाण ब्रह्माचा वेध घेत घेत तिथपर्यंत जाताना त्याचा जो गुंजार असतो, त्याचा जो नाद असतो, तो नाद म्हणजे ब्रह्मलक्षी हा जो आत्मबाण आहे तो आत्मबाण आवाज करत करत ब्रह्माचा लक्ष वेध घेतो, आणि तिथे गेल्यानंतर आत्मा परमात्म्याशी मिळून पूर्ण ब्रह्मसिद्धता किंवा पूर्ण ब्रह्मप्राप्ती होते. तर हे होताना काय झालं तर परमेश्वर निर्गुणातून सगुणात आला ते आगम, आणि सगुणात आल्यानंतर ज्या माणसाला हे ज्ञान झालं असे ज्ञानी तत्वज्ञानी यती मुनी संन्यासी परत तिथे जातात तो निगम. म्हणून अनंताचे शांत होणे आणि शांताचे अनंत होणे त्यालाच आगम निगम किंवा वेदाचं आवागमन म्हणतात. तर आता हा कसा उच्चारायचा ते नीट ऐका. अ चा स्पष्ट उच्चार, उ चा तुलनेत मंद उच्चार, आणि म चा मित उच्चार. अ उच्चारताना ओठ भरपूर विलग आहेत, दीर्घ चा उच्चार आहे, तुलनेने मंद आणि थोडा उच्चार उच आहे, आणि म चा उच्चार तर केवळ असं आहे. तर बघा आता ओंकार म्हणताना अ उ म हे तीन स्पष्ट आले पाहिजेत. म्हणजे इथे हा जो अकार आहे तो आपलं चक्क शरीर धनुष्यार्थ आहे. उकार म्हणजे आपल्यातलं असणे पण जाणीव तेज आहे ते बाण त्याला जोडलेलं आहे, आणि धनुष्याला जोडलेला बाण आपण त्या धनुष्याची प्रत्यंच्या म्हणजे दोरी कानाजवळ ओढली आणि पूर्ण कानाजवळ प्रत्यंच्या ताणली गेल्यानंतर तो जो बाण सुटला तेव्हा म चा उच्चार थोडासा झाला, आणि त्यानंतर तो जसं मधमाशीचं गुंजार असतो तसा आवाज करीत तो ब्रह्मापर्यंत गेला, आणि आत्मा परब्रह्माला भेटला, आत्मा परमात्माला भेटला, आणि आत्मा परमात्मा एक होऊन साधक ब्रह्मरूप झाला. हाच तो देवयान मार्ग. परत एकदा हा ओंकार उच्चार ऐका, आणि त्यानंतर जी प्रार्थना आहे ती करून आजचा हा पूर्ण काम अर्थात नारायण गाथा जो ग्रंथ आहे तो पूर्ण झाला असे तो पूर्ण होत आहे याची जाणीव घ्या. आता एकदा ओंकार आहे का परत. तर आता प्रार्थना त्याच नारायणाला त्याच विठोबाला जी आपण आषाढी एकादशीच्या दिवशी म्हटली होती तीच ही प्रार्थना आहे. ऐका. रखुमाईच्या वरात्वरा करा पांडुरंगा, पंढरीधारी वैष्णव मेळा, उठा उठा हो श्रीरंगा, भांडी कुंडी
शेतीवाडी संसारा सारुनी दूर दूरवरून आले वारकरी तव दर्शनाधीरा तुर हाती टाळ मृदंगची पळा मुखी विठ्ठल विठ्ठल नाम रामकृष्ण हरी कल्लोळा विन अन्य न काम धाम एक सुरात चाले कीर्तन भजन हृदय विठ्ठल उभा ठाके वैष्णव क्रीडा बहु कवतुके पाही विठोबा साक्षीत्वे प्रसन्न होऊन द्यावे भातुके वैष्णवा पांडुरंगा तव दिठी माझी वसती द्यावी भक्ता गाश्री रंगा क्षमा शांती दया समता उदयी प्रस्थापावी अज्ञानावर वार करूनी त्यांची वारी सार्थ करावी समर्थ ऐसे विष्णुदूत विश्वंभर ते भावे उपदेशूनी वैष्णव धर्मा विश्वी सुख समाधान पसरावे शांती नंदा दीपते वो सर्वांच्या हृदयात पूर्ण काम नारायण प्रार्थी त्वरित उजळो सुप्रभात. तर अशी पूर्ण काम अर्थात नारायण गाथेची अशी ही संपन्नता अशी ही अखेर झाली. आता परत एकदा ओंकार म्हणूया, ओम तत्सत म्हणूया आणि हा ग्रंथ आज संपला असे जाहीर करूया. 1-2 दिवस विश्रांती घेऊन त्यानंतर कबीरनामा ग्रंथाचं आपण रसास्वाद घेणार आहोत. तर ऐका. हरिओम तत्सत. हरिओम